नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण पिकावरील कीड नियंत्रणासाठी वनस्पतीजन्य कीटकनाशक प्लांट बायोपेस्टिसाइड्स याचा कीड नियंत्रणाच्या दृष्टीने किती महत्त्व आहे त्या संदर्भात संवाद साधणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं की जैविक कीड नियंत्रणाअंतर्गत परोपजीवी कीटक, परभक्षक कीटक तसेच किडींना रोगास कारणीभूत असलेले विविध जीवजीवाणूवर आधारित असलेले कीटकनाशक याबद्दल माहिती घेतली आहे. तसंच जैविक कीड नियंत्रणाचा महत्त्वाचा जो अजून एक घटक आहे तो म्हणजे वनस्पतीजन्य कीटकनाशक. आता आज आपण जे आपण सिंथेटिक इन्सेक्टिसाइड म्हणतो किंवा रासायनिक कीटकनाशक आहे त्याच्यावरती जास्त अवलंबित आहोत. आणि हे काही फार पूर्वीपासून उपलब्ध होते असं नाही. सर्वसाधारण विचार केला इतिहासाचा आता सन 1939-41 दरम्यान जेव्हा DDT, BSC यांचा शोध लागला तेव्हापासून मग आपण रासायनिक कीटकनाशकाचा उपयोग करतो. त्याच्यानंतर विविध कीटकनाशक आले, त्याच्यात हेप्टॅक्लोर, एनड्रिन, नंतर मॅलाथिऑन आणि असे आज बाजारात नवीन नवीन उपलब्ध कीटकनाशक आहेतच. पण याचा अर्थ जेव्हा कीटकनाशक हे रासायनिक कीटकनाशक होते तेव्हा कीड नियंत्रण होत नव्हतं असं नाही. त्यावेळेसही शेतकरी चांगल्या पद्धतीने पीक उत्पादन घेत होतो. मग ते कसं, तर याला कारण एकच आहे की त्या म्हणजे हे कीटकनाशक जैविक कीटकनाशक बाजारात येण्याच्या आधी जे तुमचे रासायनिक कीटकनाशक आहे तर त्याच्या पूर्वी सर्वसाधारणप्रमाणे एकात्मिक कीटकनाशकांचा विविध पद्धतीचा शेतकरी उपयोग करत होते आणि त्याच्यातच वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा एक उपयोग करायचे ते. आज आपल्याला कल्पना असेल की धान्यामध्ये सुद्धा तांदूळ वगैरे असतात त्याच्यात सुद्धा बऱ्याच वेळा शेतकरी कडुलिंबाचा वाळलेला पानं टाकतात. अशा पद्धतीने विविध वनस्पतींमध्ये जे रासायनिक किंवा केमिकल्स असतात त्याचा कीड नियंत्रणाच्या दृष्टीने चांगला उपयोग होतो. आणि अशा विविध वनस्पती आहेत. त्याच्या प्रामुख्याने उल्लेख करायचा म्हटलं तर कडुलिंब आहे, सीताफळ आहे, तसंच इतर वनस्पती विविध वनस्पती आहेत. त्याच्यापासनं करंजचं झाड असतं त्याच्यापासून तयार करू शकतो किंवा शेवंती, नंतर तुमच्या तंबाखूची वनस्पती यापासून सुद्धा कीटकनाशक तयार करू शकतो. तर कडुलिंबाच्या बाबतीत जर झालं तर आपल्याला माहिती आहे की 5% निंबोळी अर्क सर्वसाधारण कीड नियंत्रणासाठी वापरला जातो. आता निंबोळी अर्क हा निंबोळी किंवा ज्याला आपण कडुलिंबाचं बी आहे त्याच्यापासून तयार केलं असतो. तसं पाहिलं तर कडुलिंबाचे सर्वच म्हणजे पान किंवा साल याच्यात सुद्धा औषधी गुणधर्म असेच आणि त्याच्यातील अझाडिरॅक्टिन पर्टिक्युलरली जर हे निंबोळीचं बी म्हटलं किंवा निंबोळी म्हटलं तर त्याच्यात अझाडिरॅक्टिन हे अल्कोलाइड असतं. ते अतिशय उपयुक्त असं कीटकनाशक आहे. तर हे 5% निंबोळी अर्क तयार करताना सर्वसाधारण 5 किलो निंबोळ्या किंवा निंबोळी बी घेऊन ते क्रश करून ते मिक्सर म्हणा किंवा इतर पद्धतीने बारीक करून पावडरच्या फॉर्ममध्ये किंवा भुकटी करून सर्वसाधारण 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजू घालायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते वस्त्रगाळ म्हणजे पातळ वस्त्रात टाकून ते गाळून पिळून घ्यायचं. त्याच्यात सर्वसाधारण 200 ग्राम साबणाचा चुरा टाकून मिक्स करून ते 90 लिटर पाणी म्हणजे टाकीमध्ये 90 लिटर पाणी असेल अशात मिक्स करायचं म्हणजे 100 लिटर तयार होतं. आणि अशा पद्धतीने आपण 5 लिटर निंबोळी अर्क हे घरगुती पद्धतीने लोकल परिस्थितीत आपण तयार करून कीटकनाशक म्हणून वापरू शकतो. याच पद्धतीने दुसरं जे वनस्पतीजन्य कीटकनाशक आहे तर त्याच्यात विशेष करून आपण कल्पना असेल की शेवंती किंवा ज्याला आपण क्रिझॅन्थेमम म्हणतो तर ह्या क्रिझॅन्थेमम किंवा शेवंतीच्या फुलाच्या पाकळ्यापासून वाळलेल्या पाकळ्यापासून जे कीटकनाशक तयार करतात त्याच्यात एक पायरेथ्रम म्हणून असतं आणि हे पायरेथ्रम सुद्धा उपयुक्त असं कीटकनाशक आहे. आणि त्याच्या आधारित संश्लेषित पायरेथ्रॉइड्स ज्याला आपण सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स म्हणतो फेनोरेट, परमिथ्रिन, सायपरमेथ्रिन इत्यादी जे हे कीटकनाशक आहेत पर्टिक्युलरली तुमचं पायरेथ्रॉइड हे आपण कीटकनाशकासाठी वापरू शकतो. तर अशा प्रमाणे शेवंती सुद्धा ही चांगली वनस्पती कीटकनाशक म्हणून उपयोगी येऊ शकते. त्याबरोबर करंज झाड आहे. आता करंजचं जर झाडाचं जे फळाचं जे बी असतं ते जर बारीक केलं आपण तर त्याच्या करंजच्या बीमध्ये सुद्धा तेल असतं. जसं कडुलिंबाचं सुद्धा वैशिष्ट्य तेच आहे की कडुलिंबाच्या नीम ऑइल म्हणून जसं तयार करू शकतो आपण किंवा कडुलिंबाचे सुद्धा पेंट म्हणतो आपण ज्याला ते पेंट किंवा ते कडुलिंबाचे पावडर आपण सूत्रकृमीनाशक म्हणूनही वापरू शकतो. त्याच पद्धतीने करंजाची सुद्धा
पेंड आपण सूत्रकृमीनाशक म्हणून किंवा त्याच्यापासून कीडनाशक तयार करून आपण कीड नियंत्रणासाठी वापरू शकतो. याच पद्धतीने इतर ज्या वनस्पती आहेत, एक रोटेनॉन म्हणजे दुसरं हे रोटेनॉन म्हणजे एक डिरिस नावाचे एक वृक्ष असतो. तो सर्वसाधारण आपल्या देशात नाही, पण तो गिनिया किंवा फिजी किंवा इतर परदेशात ती एक वनस्पती आहे. त्याच्या मुळापासनं किंवा कंदापासनं जे तयार करतात त्याच्यातलं रोटेनॉन हे जे केमिकल आहे आणि म्हणून रोटेनॉन नावानेच औषध म्हणून हे वापरलं जातं. तर अशा पद्धतीने इतर सुद्धा वनस्पती आहेत की जे आपण कीड नियंत्रणासाठी वापरू शकतो. तंबाखूचंही उदाहरण देता येतं मला. तंबाखूचं पान पूर्वी सर्वसाधारण तंबाखूच्या वनस्पतीची पाने गरम पाण्यात उकळून त्याचं जे आपण इंग्रजीत म्हणतो डिकॉक्शन तयार करून ते सुद्धा कीड नियंत्रणासाठी वापरले जायचे. आणि अशा पद्धतीने विविध वनस्पती आहेत. आणि यावर आधारितच आता आपल्याला कल्पना असाल की दशपर्णी अर्क म्हणजे काय की 10 वनस्पतीच्या पानांपासून तयार केलेला अर्क. मग ह्या 10 वनस्पती कुठल्या तर विविध वनस्पती आहेत. त्याच्यात कडुलिंब आहे, तुमची पपई आहे, करंज आहे, नंतर पेरू आहे, चिंच आहे, कणेर आहे, बेशरम आहे, गुळवेल आहे. अशा विविध वनस्पती मध्ये सर्वसाधारण 10 वनस्पतीचे प्रत्येक वनस्पतीचे 2 किलो पान घेऊन ते क्रश करून रात्रभर भिजत घालायचं आणि त्याच्यानंतर 24 तासानंतर त्याच्यात अजूनही आपण सर्वसाधारण हळद पावडर म्हणा किंवा इतर काही वनस्पती मिक्स करून आपण अशा पद्धतीने ते तयार करून ते सर्वसाधारण 30 ते 40 दिवस आंबवणी म्हणतो आपण. आंबवून ठेवलं की थोडंसं की ते आपण कीडनाशक म्हणूनही हे दशपर्णी अर्क वापरू शकतो. आणि विशेषतः ज्याला आपण शाश्वत शेती म्हणतो किंवा ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो, सेंद्रिय शेती म्हणतो, त्याच्यासाठी सुद्धा हे अतिशय सुरक्षित असं कीडनाशक वापरू शकतो. नाहीतरी सर्व ज्या वनस्पतीपासून कीडनाशक तयार करतात हे सुरक्षित असतं, इतर प्राण्यांना हानिकारक नसतं. आणि म्हणून ते जरी कीडनाशकांना पूर्णपणे पर्याय जरी असला तरी एकात्मिक कीड नियंत्रणाच्या माध्यमातून हे आपण वनस्पतीजन्य कीडनाशक ॲज अ जैविक कीड नियंत्रण म्हणून चांगल्या पद्धतीने उपयोग आणू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आता पाहिलं की विविध जैविक एजंट्स आहेत, पॅरासाइट्स, प्रिडेटर्स, नंतर मायक्रोबियल कंट्रोल. याच पद्धतीने हे वनस्पतीजन्य कीडनाशक सुद्धा आपण कीड नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. आणि विशेष म्हणजे हे सोयीस्कररित्या कमी खर्चात लोकल पद्धतीत सुद्धा आपण तयार करू शकतो. आणि एक एकात्मिक कीड नियंत्रणासाठी एक पर्याय जरी नसला तरी एक मदतगार म्हणून आपण अधून रोटेशन म्हणून हे वनस्पतीजन्य कीडनाशकाचा अवश्य फवारा करावा. आणि त्यामुळे आपल्याला एक नैसर्गिक दृष्टीने सुरक्षित असं अन्न मिळवण्यासाठी या वनस्पतीजन्य कीडनाशकाचा उपयोग होतो. अशा पद्धतीने सर्व जैविक कीड नियंत्रणाबद्दल आपण माहिती घेतली आहे. आणि याच्यानंतर आपण एकात्मिक कीड नियंत्रणाचे जे विविध पैलू आहेत त्या संदर्भात माहिती घेतो.